माईक जवळ घ्या. मंदा उत्तम घोडके, राहणार मिरजगाव, जिल्हा अहमदनगर, तालुका कर्जत. आमचं पोरग लय दारू प्यायचं. एक मिनिट. हा पहिल्यापासून सांगा. किती अवघड आहे, काय काय करावं त्या महाराजांनी. पहिल्यापासून सांगा. हा माईक जवळ घ्या. जवळ. हा माझं नाव मंदा उत्तम घोडके, हा राहणार मिरजगाव, जिल्हा अहमदनगर, तालुका कर्जत. बर. माझं पोरग लय दारू प्यायचं. टँकरने दारू प्यायचं, त्याला सुद्धाच होत नव्हती. मरायचा टाइम आला होता, डोळे सुद्धा उघडीत नव्हता. मग आम्हाला इथं त्या मोबाईलवरच कळालं, इथं आणलं. मग ते पोरग आमचं आता नीट झालंय, चितीत काम करायला लागले. आम्हाला वाटत सुद्धा नव्हतं की जगन म्हणून. आता चांगला झाला. आणलंय का आज नाही आणला. आज दार धरतोय. तुम्ही एकटे झाला बघा. हा. काकू सांगताय माझं पोरग जगल असं मलाच वाटत नव्हतं. आम्ही रात्रभर उद्याला बसून होतो. का बरं? मरण म्हणून. बघा किती अवघड आहे बघा. खोटं नाहीये. कोणती आई म्हणली का माझं लेकरू मरण म्हणून? बोला ना मावशी, बोला. म्हणते का? म्हणू शकते का? नाही म्हणू शकत. काकू सांगताय माझं पोरग जगल असं मलाच वाटत नव्हतं. इतकं प्यायचं, त्यामध्ये टँकर भरून पेलं असं. एक टँकर भरून महिनाभर जेवला नाही, पाणी सुद्धा नाही. इतकं पेत होत. या काकूचा मला फोन आलता. केलता का तुम्हीच? केलता का? मला माहिती. मला फोन आलेला लक्षात राहते. या काकूने मला फोन केला, तर माझी काही त्याची ओळख नाही. मी त्यांना इकडे बघू, तुमचं तोंड बघू का? मी काय फार वेळा बघितलेलं पण नाही त्यांना. मी आता चांगलं बघतो. गणपतीत आणलं होतं. आता नवीन आणलेलं होतं का? बरं. गणपतीच्या पिरियड मध्ये आणलं होतं. मी त्यांना ओळखत पण नाही. आता माझे 1 कोटीच्या आसपास फक्त कुणाकुणाला ओळखणार नाही. पण त्यात काकू सांगतायत माझंच पोरग मला वाटत होतं की मरण, इतकं पेत होतं. त्या म्हणतात मलाच वाटत नव्हतं की इथं आल्यावर ती प्यायचं बंद होईल म्हणून. ऐका, परंतु इथं आलं, युट्यूबवर पाहिलं म्हणतात ते. मोबाईलवर पाहिलं. पोरीनं बघितलं वे. मोबाईलवर पाहिलं आणि मोबाईलवर पाहिल्यानंतर त्यांनी मलकापूरचा वाट पकडली, आशीर्वाद घेतला. आता मुलगा कसलाही दारू पेत नाही, शेतामध्ये दारं धरतय असं ते सांगताय. आता खूप छान चाललंय. टाळ्याच्या गजरामध्ये अहो असे लाखांनी आपल्यापाशी दारू प्यायची बंद झालेली, जे की गावाला बी पटत नाही. ही नीटच कसं काय झालं म्हणते. हे कुठंच नीट होऊ शकत नव्हतं. जे कुठंच नीट होत नाही, मी तुम्हाला सगळ्यांना जाहीर आवाहन करतो. तुमच्या गावात बेवडा दिसला त्याला फुल पाजा, माझ्याकडे घेऊन या, बघू कसं सुटत नाही. फक्त इथपर्यंत पोच करा तुम्ही त्याला. महाराष्ट्रात दारू पिणारा एकही माणूस मला ठेवायचा नाही. फक्त तुम्ही दारू पिणारा दिसला की घेऊन यायला. सगळ्या महाराष्ट्राची बंद करायची, सगळ्या भारताची बंद करायची. काकू सांगतात की आता खूप खुश आहे. खुश आहेत का? खुश आहे. हा खुश आहे. त्याचा भरोसाच नव्हता. दारू लई प्यायचा ते आपण. आम्ही रात्रभर जागा राहायचो त्याच्यासाठी. किती चांगलं झालं माय. टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत करूया.